नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे। अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे शेतकरी कार्यालयाबाहेर तासनतास वाट पाहत आहेत। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे हाल वाढले असून संताप व्यक्त केला जात आहे। शेतकऱ्यांसाठी सरकारकडून जाहीर केलेले नैसर्गिक आपत्ती अनुदान अद्यापही मिळालेले नाही आणि त्यामुळे त्यांची फरफट सुरू आहे। अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी शेतकरी कार्यालयात गेले तरी तिथे अधिकारीच हजर नसतात, त्यामुळे तासनतास वाट पाहूनही रिकाम्या हाताने परतावे लागते। गेल्या काही दिवसांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्ती विभागाच्या कार्यालयात नुकसान भरपाईच्या अनुदानासाठी विचारणा करत आहेत, मात्र दुपारी 1:30 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत कोणताही अधिकारी उपस्थित नसतो। यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा हेलपाटे मारावे लागत आहेत। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की गेल्या वर्षीच्या पीक नुकसान भरपाईचे अनुदान अजूनही त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही। कार्यालयात गेल्यावर अधिकारी अनुपस्थित असणे किंवा टोलवाटोलवी करणे ही नेहमीचीच बाब झाली आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीचा फटका थेट शेतकऱ्यांनाच बसतो। पिकाचे मोठे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी मिळणारे अनुदान अत्यंत महत्त्वाचे असते, मात्र त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे। कार्यालयीन वेळेत अधिकारी आणि कर्मचारी कुठे असतात याबाबत कोणतीही स्पष्टता नाही। यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांकडून दिला जात आहे। पैसे केवायसी करून बसलो मी, अजून पैसे मिळाले, पुऱ्या गावाचे पैसे आले, काय पैसे काय नाही कुठे आले त्यासाठी आलो। हे जाऊन गेले अजूनही पत्ता नाही।